गुड मॉर्निंग पब्लिक. आपण दादरमध्ये आहे आता. आम्ही सगळे चाललो विरारला रिसॉर्टला. चेतनचा बड्डे आहे आणि आम्ही सगळे आता दादर स्टेशनला उभे आहोत. चेतन आहे बघा, याचा बड्डे आहे. पोरींचा खास. खूप टाईम झाला, ट्रेन आलीच नव्हती. फायनली ट्रेन आली तर आम्ही ट्रेनमध्ये चढतोय. बसायलाच जागा नाही रे. आम्ही आता नायगावमध्ये आहोत. हे बघा, आमची सगळी पूर्ण पब्लिक आलेली आहे. एक जमा केले स्टेशनला. बघा, दादरपासून आईचाच दरवाजा धरला आहे. तो दरवाजा काय सोडलाय नाही अजून. पोरं पाचशे एमली तरी उभी आहे. बघा, आहे ना. दिसतो कसं याच्या अंगार उपर जाऊ नका. त्या काकांना त्रास दिला ड्रायव्हर काकांना. 12 घोड्या. खूप टाईम झाला, दरवाजातच सुरू होतो. बसलो आतमध्ये. नाला सोपारा आलं सारखी पब्लिक आहे. असं वाटतंय आम्हाला विरारला उठून घेत आहे. नाला सोपारा आला नाही, एवढी गर्दी झाली नाही की आम्ही पूर्ण चिमलो त्याकडे. आमच्या बॅगा बसलेल्या वेगळीकडं, बॅगा वेगळीकडं होते. त्या गर्दीतून आम्ही आलो. त्या बॅगा रिक्षात बसले. ड्रीमवर्ल्डला जाणार आहे किंवा पुलिस जॉय भेटे. ड्रीमवर्ल्डला जाऊ. फायनली रिसॉर्टला पोहोचलोय आम्ही. आणि आता काढले बघा. आमचा सर्वात मोठा आवाज आज चालू ते पेमेंट वगैरे करते. सगळं एंट्री वगैरे करते. चालू आहे. पैसे आता कपडे वगैरे चेंज करायचे. नाश्ता पण करायचा आहे. आणि पेमेंट वगैरे केला. आता आतमध्ये आलो आहे. सगळीजण हे स्टिकर हाताला लावत आहेत. त्या आतमध्ये खूप चांगलं आहे असं खेळण्यासारखं वगैरे लहान पोरांसाठी. या साईडला सगळे लॉकर आहेत. हे इकडे दे बाय. बँड बिंड इथं पळू नका, घ्यायचे नाही. आज जेवण एक तर येत नाही. बँड हे जपून ठेवा. हे नसेल तर जेवण नाही, त्यामुळे हे जपून ठेवायचं. फ्लाईट्स वगैरे आहेत. जसं पाहिजे तशा आहेत, पण त्या पण नाहीत, नॉर्मल आहेत. हे रूमची चावी ठेवा. पैसे दिलेत. तुमचे पैसे दिलेत. रूमची चावी पाहिजे. आम्ही नाश्ता वगैरे केलाय. आता आमच्या रूममध्ये चाललोय. रूम घेतले. आयुष वगैरे लोक गेलेत अगोदरच रूममध्ये. तर आम्ही चालले. आम्ही जरा पोट भरून नाश्ता करत होतो. पैसे दिलेत. इथे लोक वर गेलेत. आणि मेन गोष्ट आम्हाला रूमचा नंबरच नाही माहिती की कुठल्या माळ्यावर आहे. आम्ही चालायचं काम करतोय रूममध्ये. चुकीच्या रूममध्ये गेलो तर मार पण खायला लागेल. हे वर संपलं. कुठल्या रूममध्ये येते असं वाटतं. आम्ही चुकीच्या बिल्डिंगमध्ये चढलोय. आणि इथं आल्यापासून जी गाणी लावली आहेत ना, असं त्या गाण्यांवर नाचतो असं वाटतं. पण काय करणार, इथे टायमिंग आहे ना 10 वाजताचं. 10 वाजल्याशिवाय आम्ही काय करू शकत नाही इथे. आता रूममध्ये जाणार, कपडे वगैरे चेंज करणार आणि रूममध्येच हिंगाणा घालणार आहे. हे मला असं वाटतंय हे आपलं आहे की त्यांचंच आहे. हे दुसऱ्यांचं आहे. अरे आपल्यापेक्षा यांचे स्लाईड मोठे आहेत.
झाले. हे भीक मागे आमच्या अगोदर येऊन कपडे बिपडे चेंज केले आणि आम्हाला ठेवलंय बाहेर. तर आम्ही पण कपडे चेंज करतो. मी तर येडा झालो आता पाठीसाठी. रूम जरा अशी आहे, चांगली आहे, पैसे वस्तू आहे, पण त्या रूमचा उपयोग काय आम्ही पुरं चालू आहे. Salutam